रामकृष्ण हरी माऊली. आपण सकाळी बरोबर 8 वाजता हा देहूवरनं प्रवास सुरू केलेला आहे आत्मक्लेश पदयात्रेचा. अंदाजे 2.5 ते 3 किलोमीटर आलो असेल. थोडंसं सकाळी ऊन देखील होतं आणि आता थोडंसं बघू शकतो ढग आले. पण ही आत्मक्लेश पदयात्रा कशासाठी, तर पहिल्यांदा हे सगळ्यांना क्लिअर करतो की महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी पोलिसांचा आणि कायद्याचा गैरवापर करून आपलं जे इलिगल डिटेन्शन केलं होतं त्याच्या विरोधातली ही आत्मक्लेश पदयात्रा. त्याचबरोबर हे का केलं, तर आम्ही इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत बोलतोय, पवना नदीच्या प्रदूषणाबाबत बोलतोय, लोकांना जनजागृत करतोय, वारकऱ्यांना जनजागृत करतोय. आणि हे कुठेतरी करण्यापासून आम्हाला परावृत्त करण्यासाठी कायद्याचं आणि पोलिसांचा वापर झाला. पण असो, आपण आपल्याला जे संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं आहे त्यातलं जे कर्तव्य आहे आर्टिकल 51A(G) मध्ये, ते आपल्याला हे कर्तव्य देतं की आपण ह्या पर्यावरणाचा, ह्या नद्यांचा, ह्या पर्वतांचा, ह्या डोंगरांचा, इथल्या जीवसृष्टीचा संरक्षण करण्याचं आपल्याला एक कर्तव्य दिलं आहे. ते आपण पार पाडतोय. हा आपला पंढरपूर सायकल वारीचं हे आपलं 7वं वर्ष आहे आणि यावर्षी देखील आपण पंढरपूर सायकल वारी करतोय. आणि त्याआधी कुठेतरी वाटलं की चला संत तुकाराम महाराजांना, संत ज्ञानेश्वर महाराजांना गारणं गाऊया, साकडं घालूया आणि हेच साकडं, हेच गारणं घेऊन पंढरपूरला पण जायचं आहे. 15 किलोमीटरचा प्रवास आहे आजचा आत्मक्लेश पदयात्रेचा. पंढरपूरचा 235 किलोमीटरचा प्रवास असतो. गेली 6 वर्ष आम्ही तो अत्यंत पर्यावरणपूरक संदेश देत जनजागृती करत केला. यावर्षी देखील करणार आहोत. यावर्षीची थीम देखील परत पर्यावरणाचीच आहे. नद्या वाचवा, रायपिरियन झोन म्हणजे नदीकाठची झाडं वाचवा आणि स्वतःचं मानसिक संतुलन देखील वाचवा, जे मनशांती असते. कारण हे सगळं बिघडल्यानंतरनं आपली मनशांती कुठेतरी जाणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तुम्हाला जर वाटतं आहे की मी योग्य काम करतो आहे किंवा तुम्हाला देखील याच्याशी जोडलं जायचं असेल तर डेफिनेटली व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय हिंद, जय पर्यावरण.